गोकुळ दूध संघाकडून आईस्क्रीम प्रोडक्टचे शानदार शुभारंभ। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त गोकुळ आईस्क्रीम या नव्या उत्पादनाचा दिमागदार शुभारंभ करण्यात आला। वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते या उत्पादनाचे अनावरण करण्यात आले। यावेळी गोकुळश्री पुरस्कार वितरण तसेच विविध बक्षिसांचेही वितरण करण्यात आले। गोकुळश्री स्पर्धेत मशीनच्या गटामध्ये अनुक्रमे विश्वास कदम, विजय दळवी व वंदना जरळी हे विजेते ठरले, तर गायीच्या गटामध्ये अनुक्रमे युवराज चव्हाण, महेश तवनोजी, दीपक सावेकर हे विजेते ठरले। सर्व पुरस्कारांच्या माध्यमातून दूध संघामार्फत सुमारे 13 लाख रुपयांची बक्षिसे दूध उत्पादक व दूध संस्थांना वितरित करण्यात आली। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार चंद्रदीप नरके, चेअरमन नवीद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगरे, विश्वास पाटील आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। गोकुळ आता दुग्धजन्य पदार्थांबरोबरच आईस्क्रीमच्या बाजारातही उतरला आहे, त्यामुळे येत्या उन्हाळ्यात ग्राहकांना गोकुळच्या आईस्क्रीमचा गोडवा चाखायला मिळणार आहे। मुंबई आणि पुणे या मोठ्या बाजारपेठांमध्येही या नव्या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास संघाच्या संचालक मंडळाने व्यक्त केला। सध्या गोकुळ मार्फत दररोज सुमारे 16.5 लाख लिटर दुधाची विक्री होत असून ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे। यावेळी गोकुळच्या आईस्क्रीमलाही ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला। दरम्यान गुढीपाडवा, रमजान ईद आणि उन्हाळ्याच्या हंगामात ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांसोबत गोकुळच्या आईस्क्रीमचाही आस्वाद घ्यावा असे आवाहन संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केले। यावेळी गोकुळचे सर्व संचालक, अधिकारी, दूध उत्पादक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।